बेस्ट बसच्या दरामध्ये दुपटीने वाढ करण्याकरता मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे। बुधवारी मंत्रालयामध्ये रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी आणि बेस्ट उपक्रमामध्ये बैठक झाली। बैठकीत रिजनल ट्रॅफिक अथॉरिटी तिकीट दरवाढीबाबत सकारात्मक आहे। चर्चेतील मसुदा बनवण्यात आल्यावर या दरवाढीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। मदर डेअरीने दूध दरामध्ये वाढ केल्यानंतर आता अमूलने सुद्धा दुधाच्या दरात वाढ केली आहे। दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आलेत। अमूलचे नवे दर आजपासून म्हणजे 1 मे पासून लागू होणार आहेत। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आले। मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असणार आहे। मोफत मर्यादेनंतरचे शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे। केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीत क्विंटल मागे 15 रुपयांची वाढ केली आहे। आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25% साखर उतार्याकरता क्विंटलला 355 रुपये एफआरपी मिळणार आहे। तसंच 9.5%हून कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता 239 रुपये एफआरपी देण्यात येईल, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यामुळे सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न केलेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीकरता नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। याकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला आहे। अक्षय मुहूर्त साधत सोनं, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकरता ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली। बुधवारी सोन्याचे दर 1,631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत होता। मुंबईतील सराफा बाजारात दिवसभरात 82 टन सोन्याच्या विक्रीतून 200हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। ईपीएफओने नोकरी बदलल्यावर पीएफ खाते हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे। आता बहुतांश प्रकरणांमध्ये नोकरी देणाऱ्या कंपन्यांची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही। यामुळे 1.25 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाकरता क्यूआर कोड सुरू केला आहे। प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्याकरता क्यूआर कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे। दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकाराला आळा घालण्याकरता आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना जीपीएसवर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सगळ्या बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिलेत। आरबीआय चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी करून 100 ते 200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे। यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकतं, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीने कारवाई करण्यावर राज्य सरकारने लगाम लावलाय। कोणतेही पाडकाम करण्याकरता किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झाली आहे। शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होतीये, त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्य सरकार दरवर्षी 5000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे। मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे। ग्रामीण भागातील रोजगाराच्या स्थितीत उत्साहवर्धक सुधारणा झाली असली तरी ग्रामीण भागातील तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम असल्याचं कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे।
बेरोजगारीचा दर 5.3% घसरून 2.5% झाला आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शासकीय अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार उपस्थित होते. विशेष म्हणजे पालकमंत्री पद रिक्त असतानाही ध्वजारोहणाचा मान महाजनांनाच देण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे विठुरायाचं रूप अधिक खुलून दिसतं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी 12 गाड्या ओढण्याची परंपरा असते. कालही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रावेर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात या 12 गाड्या ओढण्यात आल्या. या 12 गाड्या बघण्याकरता महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा 45 अंशांवर गेलाय. ते पुन्हा राज्यात सगळ्यात उष्ण शहर ठरलं आहे. तर अमरावतीत 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकते. पंचगंगेत दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला पिण्यायोग्य नाही. ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे. कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत. भुसावळमध्ये वांची फाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला. यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्याकरता 15 मिनिटं लाईट बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. गेली अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. निवडणुकी अगोदर 7/12 कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302 चे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटल होऊन अधिक आवक झाली. कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 पर्यंत दर मिळाला. महापालिकेच्या सगळ्या दवाखान्यांमधील डॉक्टरांकडून आता रुग्णांच्या नोंदी केस पेपरऐवजी थेट कॉम्प्युटरवर केल्या जाणार आहेत. याकरता हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येणार असून या पद्धतीमुळे डॉक्टरांची केस पेपरवरील खरडे घाशी आता बंद होणार आहे. मुंबई शहरातील मालमत्ता खरेदीचा जोर कायम आहे. एप्रिलमध्ये मुंबईत एकूण 12,141 मालमत्तांची खरेदी झाली आहे. यापोटी राज्य सरकारच्या तिजोरीत 990 कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. खड्डेमुक्त मुंबईकरता महापालिका प्रशासन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सुमारे 14,000 कोटी रुपये खर्च करत असलं तरी खड्डे काही पाठ सोडायला तयार नाहीत. खड्डे बुजवण्याकरता पालिकेनं 79 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मास्टिक तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत असं पालिकेकडून सांगण्यात आलं. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून एकाच दिवशी मुंबईत 1,826 वाहनांची खरेदी करण्यात आली. त्यात दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होता. दक्षिण मुंबईतील मंत्रालयाशेजारील मोक्याच्या जागी असलेल्या मोक्याच्या जागी असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडेकराराला 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडेकराराची मुदत आता 31 डिसेंबर 2054 अशी असणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्ष राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबई बाहेर फेकण्याचा कट अदानी समूहाची
NMPDA कंपनी करते आहे। यामुळे धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आज धारावीत विशाल जनसभेचं आयोजन करण्यात आलं आहे। धारावी बचाव आंदोलन समितीने शिवराज मैदानामध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा ठेवली आहे। यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्यातील सगळ्या शाळांना दिले जातील अशी हमी राज्य शासनानं बुधवारी उच्च न्यायालयामध्ये दिली। सगळ्या शाळांना सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला दिली। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामाकरता बंद ठेवण्यात येणार आहे। यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये याकरता पालिकेने पाणी पुरवठ्याच्या विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे। पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागाने महापालिकेला दिलेत। यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्णच राहणार आहे। राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे। शालेय शिक्षण विभागाने मानधनात दुप्पट वाढ केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्याकरता त्यांच्या जीवनाशी संबंधित महाराष्ट्रातील सगळ्यात प्रतिष्ठित स्थळांना भेट देता यावी याकरता भारतीय रेल्वेने भारत गौरव सर्किट यात्रेचं आयोजन केलं आहे। यात्रेच्या निमित्तानं इतिहासप्रेमी पर्यटकांना गडकिल्ल्यांना भेटी देता येणार आहेत। महावितरणमार्फत बसवण्यात येणाऱ्या TOD मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांचं त्यांच्या वीज वापरावर आणि पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे।